सध्या कोरोना गेल्यानंतर जर काही गोष्टींचं जे काही लक्षणं जाणवत असतील, मेंटल हेल्थ रिलेटेड असेल, तर ते म्हणजेच OCDचे. कारण अशा अनेक आजारांमध्ये हा एक डिसऑर्डर आहे ज्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं म्हणतो. परंतु हा नेमका काय असतो किंवा अशा आजाराची लक्षणे काय आहेत, तर हेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी अनिता पांचाळ, क्लिनिकल हिप्नोथेरपी, चाइल्ड काउन्सिलर, पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि NLP प्रॅक्टिशनर. तर आज आपण OCD रिलेटेड काही गोष्टी जाणून घेणार आहोत. जर तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर सर्वप्रथम व्हिजिट देत असाल किंवा माझ्या ह्या चॅनलवर हा माझा व्हिडिओ सर्वप्रथम बघत असाल, तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. कारण तुम्हाला माझ्या ह्या चॅनलवर असे नवनवीन सायकोलॉजिकल रिलेटेड, पॅरेंटिंग रिलेटेड आणि स्टुडंट डेव्हलपमेंट रिलेटेड असे अनेक व्हिडिओंचं तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर नक्कीच याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. जर तुम्हाला माहिती असेल की कोरोनाच्या काळामध्ये अशा अनेक गोष्टी घडून गेलेल्या आहेत जे आपण पाहत आहोत किंवा ज्याचे साक्षीदार म्हणून आपण आहोत आज. जर अशामध्ये एक गोष्टी तुम्हाला निदर्शनास आली असेल किंवा आपण सगळ्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत ती म्हणजे सतत हात धुण्याचं काम. कारण कोरोनाने आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकवलं आहे की आपलं स्वास्थ्य कसं राखावं किंवा आपली स्वच्छता कशी राखावी. तर या गोष्टींचा मात्र इतका म्हणजे विचित्र आणि गंभीर स्वरूपाचा परिणाम दिसून येत आहे. जर तुम्ही विचार केला असेल की हा खरंच म्हणजे हात धुणं किंवा स्वच्छता राखणं हा एक मानसिक आजारामध्ये कसा असू शकतो, हा तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल. कारण खरंच आहे की ह्या गोष्टीसुद्धा एक मानसिक आजारमध्ये रूपांतर होण्यासाठी कारणीभूत असतात आणि ते म्हणजे त्याला म्हणतो आपण OCDचा. कारण हा एक आपल्या ब्रेनमध्ये सेरोटिन लेवलचं एक बॅलन्स इनबॅलन्स होत असतं, डोपामाइनची लेवल कमी जास्त होत असते आणि अशा वेळेस मात्र आपल्या या ब्रेनला अशा एखाद्या गोष्टीचा ट्रिगर होत असतो आणि या ट्रिगरमुळे मात्र आपल्या जे काही न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉन्सवर मात्र ब्रेनचा एक ज्याला आपण लोचा म्हणतो अशा प्रकारचे केमिकल्स तयार होत असतात आणि ह्या OCDच्या डिसऑर्डरला मात्र सुरुवात होत असते. तर अशा वेळेस त्या व्यक्तीमध्ये काय गोष्टी घडून येत असतात, दिसून येत असतात लक्षणं, ते म्हणजेच की त्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा ट्रिगर होत असतो आणि तो म्हणजे एखाद्या व्यक्तीला असू शकतो की स्वच्छतेचा. जर एखाद्या व्यक्ती स्वच्छतेचा एवढा अधीन होऊन जात असतो की त्याला स्वतःवर विश्वास होत नाही की त्याने या गोष्टी खरंच केल्या आहेत, की तो परत पडताळणी करत असतो आणि पुन्हा त्या गोष्टी सतत होत असतात आणि अशा काहीतरी रँडमली थॉट त्याच्यामध्ये क्रिएट होत असतात. अशामुळे सुद्धा ह्या OCDला सुरुवात होत असते. जसं की मगाशी म्हणल्याप्रमाणे की हात धुणं म्हणजे त्याला स्वच्छतेची खूप अधीन गेलेलं असतो आणि त्याला सतत हात धुण्याची एक सवय लागलेली असते. जरी त्याने 5 मिनिटापूर्वी हात धुतले असतील तरीसुद्धा तो चेक करेल की माझा हात इथं लागला होता किंवा मी काहीतरी गोष्टी उचलल्या तर लगेच हात धुवायला गेलं पाहिजे. स्वच्छता राखणं गरजेचं आहे, परंतु काहीतरी गोष्टींचा अतिरेक होत नाही या गोष्टींकडे सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला या गोष्टी जर दिसून आल्या तर नक्कीच आपण सुद्धा या गोष्टींचा योग्य ती माहिती मिळवली पाहिजे. आणि काही लोकांमध्ये असं असतं की प्रत्येक गोष्टीचा एक संशय निर्माण होत असतो, मनामध्ये एक भीती निर्माण होत असते, एखाद्या गोष्टीचं फेअर त्यांच्यामध्ये येत असतो. जसे की एखाद्या व्यक्तीला खूप म्हणजे दरवाजा बंद करण्याची सवय असेल तर तो पडताळून पाहिल की दरवाजाची कडी व्यवस्थित लॉक केला आहे की नाही, हा लॉक व्यवस्थित झाला आहे की नाही. तो सतत दुसऱ्यांना जरी सांगितलं असेल परंतु त्याच्यावर त्याचा विश्वास बसणार नाही आणि पुन्हा पडताळून ते पाहण्यासाठी जात राहील. किंवा एखाद्या व्यक्तीला अशा स्वरूपात असते की जरी पाण्याचा ग्लास असेल, पाणी भरून ठेवलेला असेल तर त्याच्यावर जर काही पाण्याचे ठिपके जरी दिसले तर त्या पाण्याच्या ठिपक्यांनासुद्धा तो ऑब्झर्व करत असतो. किंवा एखाद्या व्यक्तीला जर जेवणामध्ये जर काही एखाद्या गोष्टीचा ट्रिगर झाला, म्हणजे चपातीला जर आपण काळे किंवा भाकरीला जर आपण ते काळे पॉट बघत असतो ते सुद्धा ऑब्झर्व करण्याची सवय झालेली असते. किंवा आता एखादी गोष्ट म्हणजे त्याच्या केसाला जरी असं काही लागलं असेल तर ते व्यक्ती त्याचे थॉट प्रोसिजर एवढ्या म्हणजे त्याच्या लेवलला जात असते ते सुद्धा तो ऑब्झर्व करून बघत असतो. ते कशा अँगल्स त्याच्यामध्ये दिसत आहे किंवा काय आहेत, या अशा अनेक स्वरूपाच्या किंवा एखाद्या व्यक्तीला विचारांमुळे होत असतं किंवा एखादा विचार जर त्याच्या रँडमली त्याच्या डोक्यामध्ये आला आणि तो जर त्याचा ट्रिगर झाला तर त्या गोष्टी त्याच्या विचारांमध्ये तो एवढा अधीन होऊन जात असतो की त्या गोष्टीच्या पलीकडे त्याला काही सुचत नाही. जसं की एखाद्या देवावर खूप विश्वास असेल आणि देवाबद्दल काही त्याच्या डोक्यामध्ये जर वाईट विचार आले तर ह्या वाईट शब्दाचा म्हणजे निगेटिव्ह गोष्टीचा जर त्याच्या डोक्यामध्ये एक ट्रिगर झाला असेल
तर मात्र त्याचं जे काही थॉट प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये मात्र कुठे ना कुठे या डिसऑर्डरची शक्यता खूप जास्त प्रमाणात दिसून येत असते. एखाद्याला आपल्या रिलेटेड म्हणजे नातेवाईक असेल त्यांच्याबद्दल एखाद्याला काळजी वाटत असेल किंवा एखादा थॉट त्यांच्याबद्दल त्याच्या मनात जर आला असेल की या व्यक्तीला अशा पद्धतीने धोका आहे किंवा आपल्या मुळे जर यांना काही जर दुखावलं जाईल, ह्या भावना अशा अनेक म्हणजे भावनिकदृष्ट्या जर दुखावत असेल तर त्याचं जर या गोष्टींमध्ये जर म्हणजे OCDमध्ये जर कन्वर्ट होत असेल तर ह्यासुद्धा एक डिसऑर्डरकडे घेऊन जाण्याचे लक्षणं असतात. तर अशा अनेक माध्यमातून अनेक प्रकारचे फेयर्स, एन्झायटी अनेक प्रकारच्या रूपांतरमध्ये जाऊन OCDमध्ये येत असतं. तर अशा माध्यमातून आपण OCDला जर तुम्ही सामोरे जात असाल तर नक्कीच तुम्हीसुद्धा एक चांगल्या तज्ज्ञांकडे जाऊन याचं निदान करून बघा किंवा ह्या गोष्टी काय आहेत हे नक्की जाणून बघा. बऱ्याच लोकांमध्ये असं सुद्धा आढळून येतं, कारण आमच्याकडे बरेचसे क्लायंट येत असतात आणि बरेचसे क्लायंटमध्ये म्हणजे असं OCDचे प्रमाण असतं, परंतु काहींना एक सवय असते. जरी हे लक्षणं जरी थोडे जास्त कमी दिसत असतील तर ह्या गोष्टींचं एखाद्या सायकाट्रिस्टने किंवा सायकोलॉजिस्टने जर डिक्लेअर केलं असेल की तुम्हाला एन्झायटी आहे किंवा OCD आहे, तर त्या गोष्टींचं खोलवर ज्ञान मिळवण्यासाठी कशाचा आधार घेतात तर ते गुगलचा किंवा यूट्यूबचा. तर अशा गोष्टींमध्ये तुम्ही जास्त जाऊ नका डीपली, की जेणेकरून तुम्हालाच या गोष्टींचा त्रास होऊन तुम्ही अजून जास्त होऊन घेणार. कारण मी तुमच्याकडे एक केस स्टडी म्हणजे मी तुम्हाला सांगू शकते की आता आमच्याकडे एक केस स्टडी आली आहे. एक गृहस्थ आहेत, खूप चांगलं त्यांची पर्सनॅलिटी आहे, हेल्थी आहेत, हायड्रेट आहे, सगळं काही मस्त व्यवस्थित त्यांची लाईफस्टाईल ते चालू ठेवत होते. बट 2-4 महिन्यांपूर्वी अशा काही त्यांच्या लाईफमध्ये इन्सिडेंट झाला जेणेकरून त्या गोष्टींचा त्यांच्यावर खूप म्हणजे त्यांनी स्वतःवर बिंबवून घेतलं. म्हणजे ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या असं नाही आहे, म्हणजे असं काही इन्सिडेंट झाले तर त्या गोष्टी त्याच्या स्वतःवर अप्लाय करायला लागले आणि म्हणायला लागले की मला पॅनिक अटॅक व्हायला लागले आहेत किंवा अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये सुद्धा त्या म्हणजे वाटायला लागल्या. म्हणजे त्यांचे जे काका होते त्यांना या थोड्याशा मेंटल हेल्थचा इश्यू होताच, परंतु त्यांचं जे काही डेथ झाली होती ते हार्ट अटॅकमुळे असं काहीतरी त्यांचं रिझन होतं. परंतु ह्या गोष्टी ते सगळे बघत होतं. अशा अनेक प्रकारच्या आहेत. जसं की दुसरं सेकंड उदाहरण द्यायला गेलं तर आमच्याकडे एक लेडीज आहेत, तर ते पण OCD पेशंट आहेत, परंतु त्यांच्यामध्ये हा एक वेगळ्या प्रकारचा OCD आहे. त्यांचा असा एक म्हणजे थॉट प्रोसेसर झाली आहे की त्यांना अचानक काम करताना त्यांना एक थॉट आला की ती गोष्ट त्यांना नाही करायची पुढे जाऊन. ती जर केली की त्यांचं म्हणजे रिलेटिव्हला काहीतरी म्हणजे नकारात्मक थॉट होता त्यांचा की त्याला काहीतरी होईल किंवा तो डेट होईल. तर अशा म्हणजे त्याला एक बोलतो ना की शपथ हे करू नकोस, म्हणजे हा एक थॉट त्यांच्या ब्रेनमध्ये आला आणि तिथं त्यांचं जे काही सुरू झालं प्रोसेसर OCDला कारणीभूत ठरण्यासाठी. तर अशा काही गोष्टी असतात जेणेकरून आपल्या थॉट प्रोसेसरवर डिपेंड असतात आणि ह्या गोष्टी जर आपल्याला ह्या गोष्टींचं जर लक्षणं आढळून आले तर नक्कीच तुम्ही चांगल्या गोष्टींचा मार्ग स्वीकारा आणि चांगल्या पद्धतीने या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या. आणि अशा अनेक पद्धतीचे उपचार या OCDवर आहेत आणि नक्की तुम्ही 100% बरोबर होऊ शकतात. आणि आमच्याकडे आम्ही एकच सजेस्ट करत असतो की CBT म्हणजे एक्सपोजर थेरपी असेल, सायकोथेरपी असेल, प्लस हिप्नोथेरपी, NLP, रिसायसेडन्स थेरपी, अशा अनेक माध्यमातून आम्ही या रुग्णांना बरं करत असतो आणि त्यांना 101% त्यांना रिझल्ट देण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्कीच अशा काही ह्या मेंटल हेल्थ रिलेटेड गोष्टी असतात, OCD रिलेटेड गोष्टी असतात आणि याच्यावर एक्सपोजर थेरपी ही जी आहे ना ही खूप प्रभावी थेरपी आहे आणि याचासुद्धा चांगला या क्लायंटवर रिझल्ट येत असतो. आणि हा OCDचा जो काही आता सध्या आपण व्हिडिओ बघत आहोत हा खूप मोठा टॉपिक आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप याला बघणार आहोत की OCDला कमी करण्यासाठी एक्सपोजर थेरपी कशी यूज करू शकतो किंवा CBT कशी यूज करू शकतो किंवा हिप्नोथेरपीचं सेशन काय असतात. तर अशा अनेक रिलेटेड आपण सेशन बघणारच आहोत. जर तुम्हाला याची खरंच उत्सुकता असेल किंवा असे लक्षणं तुम्हाला येत असेल तुमच्यामध्ये तर नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, जेणेकरून मी तुमच्यावर सुद्धा या गोष्टींचा काम करेल किंवा तुम्हाला अतिरेक या गोष्टींची माहिती कशी देता येईल याचासुद्धा मी विचार करेल. जर तुम्ही काही कमेंट करू शकत असाल तर नक्कीच करून बघा आणि विचारू शकतात आणि मलासुद्धा तुम्हाला आवडेल की हेल्प करायला. परंतु त्यासाठी मात्र माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण काही गोष्टींची जर माहिती आपल्या दुसऱ्यांना हेल्प म्हणून करता आली तर नक्कीच करावी, म्हणून शेअरसुद्धा करावा.
आणि पुन्हा एकदा तुमचं खरंच मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही माझ्या ह्या चॅनलला किंवा माझ्या ह्या व्हिडिओला खूप दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत आहात, बघत आहात. तर नक्कीच तुमचं प्रेम, तुमची माया अशीच राहून द्या. तोपर्यंत तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तोपर्यंत नमस्कार.